उपजोनिया पुढते येऊ, उपजोनिया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. इको कमी करा. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठ्ठल 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 उपजोनिया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग श्री संत जगद्गुरुदेव निवासी असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून तुकाराम महाराज अवतार कार्याचं वर्णन करतात किंवा अवताराला येऊ आणि अवताराला येऊन काय कार्य करू याचं वर्णन करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा. तो येणेप्रमाणे आज या ठिकाणी असणारा हा कार्यक्रम किन निमित्ताने सर्वांना विदित आहे, माहिती आहे. परमपूज्य गुरुनाम गुरु भगरी बाबा यांची ही 61वी पुण्यतिथी आणि त्या 61व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज काल्याचं कीर्तन आहे. परमपूज्य भगरी बाबा यांचं जर आपण पाहिलं तर भगरी बाबांचं चरित्र म्हणल्यानंतर अलौकिक असं चरित्र आहे आणि म्हणून 61 वर्ष झाले तरी त्यांची पुण्यतिथी चालू आहे. त्याचं कारण जीवनामध्ये केलेला त्याग, संघर्ष आणि त्या त्यागातून, संघर्षातून जीवन घडवून आणि एक या लासलगावला असं काही विशेष असं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. लासलगावची जी ओळख आहे भगरी बाबांमुळं लासलगावची ओळख आहे. मार्केट यार्डाची ओळख आहे भगरी बाबाच्या कार्यक्रमामुळे. 61 वर्ष झाले तसा हा कार्यक्रम या ठिकाणची असणारी मार्केट कमिटी हा कार्यक्रम करतात. कारण साधूची पुण्यतिथी आहे. साधूची पुण्यतिथी म्हटल्यानंतर सर्वांचा त्याच्यामध्ये हातभार असावा लागतो, असतो आणि त्यामुळे हे कार्यक्रम चालतात. परमपूज्य गुरुवर्य तुकाराम बाबांनी या ठिकाणी काही दिवस बाबांच्या पुण्यतिथीला हजेरी लावलेली आहे. माऊली बाबांनी अव्यतपणाने कार्यक्रम या ठिकाणी काल्याचे कीर्तनं काय असतील त्यांनी ते केलेले आहेत. त्याप्रमाणे गोविंद बाबांचे पण कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहे भगरी बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य काशीनाथ बाबा यांनी जोपर्यंत ते होते तोपर्यंत तो कार्यक्रम, हा कार्यक्रम अव्याहतपणाने या ठिकाणी चालवलेला आहे आणि त्यांच्यानंतर ही परंपरा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. कारण परंपरेला फार महत्त्व आहे. परंपरा टिकून धरणं फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळामध्ये परंपरा बऱ्याचशा बाजूला चाललेल्या आहे, बाजूला पडलेल्या आहेत. त्याच्यामुळं बरेचसे कार्यक्रम बंद होऊन गेलेले आहे. लासलगावचंच आपण जर उदाहरण पाहिलं तर बरेचसे कार्यक्रम बंद पडून गेलेले. लक्ष्मीनारायणचा सप्ताह आवर्जून बाबा येत असत. राम मंदिरातला सप्ताह, रामनवमीचा सप्ताह, बीजेचा कार्यक्रम गेल्यात मला वाटतं पद्माताई आत्ताच्या एवढ्यात ना, पद्माताई त्या बीजेचा कार्यक्रम करत असत त्यांच्या मालकानंतर. आणि काही वारकरी होते ठराविक या ठिकाणची, आजही त्यांचं नाव घ्यावं असं वाटतं. कारण महिन्याच्या वारीला खेळलेलं येणार म्हणजे येणार, बाबाच्या पुण्यतिथीला येणार म्हणजे येणार. मग त्यापैकी मारवाडी असेल, मराठा असेल, सर्व लोक त्या ठिकाणी येत असत. हरपाल सेठ असायचे. कोणी जर काही नसलं तर हरपाल शेठनी गाडी घ्यावी, सळवाल घेऊन यावं. हरपाल शेठ असायचे. अमरचंद महाराज, मोहन शेठ डागा, अमरचंद महाराज दायमा, सोनवणे साहेब, असे हे ठराविक लोक, गुंजाळांना
हे दिग्गज लोक त्यावेळची. आणि हे लोक महिन्याच्या वारीला येत असत, बाबांच्या वारीला. बऱ्याच दिवस त्यांनी वारी चालवली. आता फक्त 2 महिला येतात. आहे वारी चालू आहे, लासलगावची वारी अजून बंद नाही, महिन्याची वारी चालू आहे. लक्ष्मीबाई पवार आणि राजगिरीताई, आणि अजून त्यांना एक जोडी राहतात. अशा दोघी तिघी येतात. काय आता थकले विचार, त्यांना येणं होत नाही, शरीराचा प्रॉब्लेम आहे, अशा काही कारणामुळं त्या नाही येऊ शकत. पण ज्यांना जिथपर्यंत येता आलं तोपर्यंत त्यांनी मात्र वारी आत्तापर्यंत केलेली आहे. 7-8 महिला असायचे. आणि ही महिला वारकरी आजही 2 का महिला होईना, पण वारी मात्र लासलगावने टिकून ठेवलेली आहे. म्हणून त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा भगरीबाबाचं आमंत्रण आलं की यावंच लागतं. कुठलाही कार्यक्रम तोपर्यंत घेता येत नाही जोपर्यंत भगरीबाबाचं आमंत्रण येत नाही तोपर्यंत. कारण ती तारीख ठरलेली राहते, ठरलेला दिवस राहतो. त्याच्यामुळं कोणी जरी आलं कीर्तनात, एवढी तारीख सोडून मग सांगा, ज्या वेळेस बंद होईल त्यावेळेस मग पाहू पुढच्या वर्षी. पण जोपर्यंत आमंत्रण येत नाही तोपर्यंत तारीख घ्यायची नाही कुठली. असा हा दंडक खेडले संस्थानला आहे. आणि खेडले संस्थानचं आणि भगरीबाबांचं जे नातं आहे हे पूर्वीपासून नातं आहे, परंपरेने नातं आलेले. पाटील लोकांपासून नातं आलेले. बाबूराव पाटील असतील, त्याच्यानंतर जयंतराव पाटील असतील, त्यानंतर दादा असतील, दत्ताजी दादा, ही सगळी जी मंडळी आहे ही वारकरी होते खेडल्याची आणि वारीला आवर्जून यायची. जयंतराव पाटील एवढा त्रास होता, धरायला एक माणूस लागायचा, पण एकही यात्रा सोडली नाही. एक माणूस घेऊन त्या यात्रेला यायचंच, रेल्वेत चढायचंच, रेल्वेत किती गर्दी असू, पण स्वतः अपंग असताना सुद्धा पण कधीच यात्रा चुकू दिली नाही. आणि म्हणून अशी ही दिग्गज लोक होऊन गेलेले आहे. यांची खूप मोठी पुण्य आहे या लासलगावला. यांनी ह्या परंपरा टिकवल्या, आत्तापर्यंत चालवल्या. आताही प्रशांत भाऊपर्यंत ती परंपरा आली. प्रशांत भाऊ येतात मधून वरून वारीला, त्र्यंबकच्या वारीला. आजही त्यांनी त्या वाऱ्या टिकवलेल्या आहे. आणि म्हणून या संतांचे उपकार आहे त्यांच्यावर. आणि या संतांच्या उपकारामुळं, त्यांच्या कार्यामुळं आज त्यांचं नाव घेतलं जातं, कारण त्यांनी त्या प्रमाणात केलेलं आहे. आता काही लोक म्हणतात आमचं नावच घेत नाही. आता तुम्ही तिथं येतच नाही, माझा परिचय नाव घेऊ कोणाचं? तुम्ही सगळं मार्केट कमिटी सांगल, पूर्ण मार्केट कमिटीत जेवढे असतील पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, सर्व लोक जे असतील, डायरेक्टर असतील, अध्यक्ष असतील, या सर्व लोकांना मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी ते आयोजित करतात. त्यांनीसुद्धा परंपरा टिकून ठेवलेली. त्यांनी काही बगल दिलं नाही, त्यांनी काही बाजूला गेले नाही. जी मागची परंपरा आलेली, मग त्या अध्यक्ष कुणी बदलले असतील, मार्केट कमिटी बदलली असेल, सर्व काही बदल इकडं तिकडं झाला असेल, पण मात्र परंपरा आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे सर्व लोकांनी. आणि ही परंपरा टिकून ठेवण्याकरता हे वारकरी संप्रदाय काय आहे, बऱ्याचशा दिवस गणपत बाबांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. कीर्तनं व्हायची, प्रवचनं व्हायची, ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं. आणि वारकऱ्याचा दंडक आहे. संतांची पुण्यतिथी म्हटल्यानंतर संतांचं वाङ्मय या ठिकाणी समाजाकडं गेलं पाहिजे. माझं तर आता नवीन दंडक आहे. ज्ञानेश्वरी पारायण दरवर्षी आपण करतोच, पण इथून पुढं ज्ञानेश्वरी पारायणाच्या ऐवजी सकल संत गाथे जे आहे ना, प्रत्येक वर्षी नवीन गाथा, प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या गाथेचे पारायण करावे. कारण ज्ञानेश्वरी 50 वर्ष झाली ज्ञानेश्वरी आपण पारायण करतो, पण बाकी संतांचं वाङ्मय आपल्या मुखातून जात नाही ना. आणि बाकी संतांचं वाङ्मय म्हणजे काय ते सोपं वाङ्मय नाही, फार प्रगल्भ असं वाङ्मय आहे. आणि हे वाङ्मय सर्वसामान्य लोकांच्या मुखातून जावं, त्यांच्या कानावर पडावं, याकरता नवीन पद्धतीमध्ये जे कार्यक्रम आहेत, सप्ताह आहेत, त्यांनी काय करावं. जे परंपरेचे सप्ते, आता भगरीबाबाचं पारायण परंपरेचा कार्यक्रम 61 वर्षापासून पारायण चालू आहे. मग त्याच्यामध्ये आता नवीन बदल करायचा. काय करायचं? या वर्षी तुकाराम महाराजांचा गाथा, पुढच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा, त्याच्या पुढच्या वर्षी निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचा गाथा, त्यानंतर नामदेव महाराजांचा गाथा. नामदेव महाराजांचं वाङ्मय जर तुम्ही ऐकलं, वाचलं, तर तुम्हाला वाटेल काय नामदेव महाराजांना चरित्र लिहून ठेवलेले संतांचे, देवाचे. प्रत्येक देवाचं चरित्र, प्रत्येक संतांचं चरित्र नामदेव महाराजांना असं रेखाटलेलं आहे का भलतं रेखाटून ठेवलेलं. आणि हे केव्हा कळतं? तिथं गेलं तर कळतं, नाही तर आता काय कळणं अवघड आहे. ते ग्रंथ कळणं अवघड आहे, ते वाङ्मय कळणं अवघड आहे. आणि हे वाङ्मय आपल्या जीवनामध्ये आपल्या कानावून जर गेलं, आपल्या मुखातून जर गेलं, तर निश्चित आपला प्रपंच आपण कसा करावा याचं ज्ञान निश्चित प्राप्त होईल. आणि सध्याच्या काळामध्ये गरज आहे.
मी तर म्हणतो हे वारकरी आणल्यापेक्षा ना आता माझं नेहमी सांगणं राहतं, जास्त आता ह्या कीर्तनं वारकऱ्याला ऐकवल्यापेक्षा पुढाऱ्याला ऐकवली पाहिजे. पुढारी आणली पाहिजे याच्यामध्ये, म्हणजे हे भ्रष्टाचार हे घोटाळे ना हे बंद झाले तर देश सुधरण आणि समाज सुधरण. त्यांना खरं ऐकण्याची गरज आहे, त्यांना ज्ञानेश्वरी ऐकण्याची गरज आहे, त्यांना गाथा ऐकण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, प्रपंच कसा करावा, व्यवहार कसा करावा, संपत्ती किती प्रमाणात ठेवावी, किती प्रमाणात जमवावी, हे संतांनी शिकवलेलं आहे. त्या प्रमाणात जर शिकवलं तर शिवाजी महाराजांसारखे तुमचे नावं घेतील. आजही शिवाजी महाराजांचा आरत्या होतात. का होतात शिवाजी महाराजांच्या आरत्या? संतांचं वाङ्मय त्यांच्याजवळ होतं, संतांचं त्यांच्याकडे आशीर्वाद होता. तुकाराम महाराजांच्या कीर्तनं त्यांच्याकडे होते, तुकाराम महाराजांचं वाङ्मय ते ऐकत होते, तुकाराम महाराजांची कीर्तनं ऐकत होते, भजन करत होते. म्हणून आज लोक लग्नामध्ये आरत्या करतात. कोणाच्या? शिवाजी महाराज. आता राजाच्या का नाही करत? कारण राजेच त्या पद्धतीचे राहिले नाही ना. म्हणून यांना इकडं आणण्याची गरज आहे. यांना कीर्तन ऐकायला लावले पाहिजे, यांना ज्ञानेश्वरी वाचायला लावले पाहिजे, यांना गाथे वाचावले लावले पाहिजे. म्हणजे कळेल का आपण मेल्यानंतर हे काय करणार आहे, मागं ठेवू किती कमावं आणि ते कमावल्यानंतर किती ठेवावं, याचा उपयोग होईल का नंतर? आपण आहे तोपर्यंत तरी उपभोग घेता येतो का? आपल्यालाच माहीत नाही आपल्या नावावर किती जमीन, आपण दुसऱ्याच्या नावावर किती घेतलेले आहे. आणि हे काय समाजाला सुधारवणार? काय समाज सुधारणार आहे? समाज सुधारायचा म्हटल्यानंतर अगोदर यांना सुधारलं पाहिजे. माझा नेहमी दंडक आहे, त्याच्यामुळं समाज सुधरल आणि बाकीचे लोक सुधारतील. यांना इकडं आणलं पाहिजे. आणि हा जर प्रमाण नाही झालं तर सध्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ही तरुण पिढी एकदम बाजूला चाललेली, वायाला चाललेली. आणि हिला जर संस्कारातमध्ये आणायचं असेल, सुसंस्कृत करायचं असेल तर त्यांना इकडं आणावं लागेल. आणि हे आता सगळ्या वारकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न झाले तर पुढची पिढी सुधरेल. अन्यथा पुढची पिढी याच्याही पेक्षा बरबाद होईल. कारण त्यांच्या समोर तेवढंच आहे ना. टी व्हीमध्ये जरी पाहिलं, मोबाईलमध्ये पाहिलं का तेवढंच आहे. ह्या घोटाळा तो घोटाळा, एवढे पैसे शिकायले तेवढे पैसे इकडे गेले, याच्या नावावर एवढं घेतलं, त्याच्या नावावर तेवढं घेतलं. बरं पोरगं काय घेतं बापाला माहिती होत नाही, एवढे तर परंपरा चाललेले. म्हणजे असं जर होत असेल तर समाज कसं काय सुधारायचं हो? संतांनी किती सांगितलं, किती काही केलं तर किती सुधारणार आहे समाज? आता ही नवीन तरुण पिढी जी आहे तर ही समाज संताकडे नाही बघत, ही टी व्हीकडे बघते, पुढाऱ्याकडे बघते. ते कसे वर्तन करतात, कसे कार्य करतात आणि मग त्यांच्या मागे हे कसे पळतात, मग कशा खून दरोड्यान काय ते भानगडी. याच्याकरता हा समाज सुधारण्याकरता कीर्तनं, प्रवचनं, संतांचं वाङ्मय याचा प्रसार झाला पाहिजे. यांचा प्रसार यांच्याकडे गेला पाहिजे आणि यांच्याकडे गेला तर समाज सुधरेल. अन्यथा फार वाईट परिस्थिती होईल, फार बिकट परिस्थिती. जसं पश्चिम बंगालला झालं, जसं नेपाळला झालं, तसं एक वर्ष भारतातसुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि व्हायलाच पण हाणलेच पाहिजे एकदा, म्हणजे मग हे टाळ्यावर येतील थोडी. विठाला 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 विठ्ठला हो. या संतांनी फार कार्य केलेलं, फार मोठं कार्य केलं. भगरी बाबाचं जीवन जर आपण पाहिलं तर भगरी बाबांचं जीवन काय जीवन होतं? सर्वस्वाचा त्याग. कोणी काही देऊ द्या, कधी त्यांनी त्याचा स्वीकार केलेला नाही, सर्वस्वाचा त्यागच केलेला आहे. आणि त्याग करून या ठिकाणी नामचिंतन, नामस्मरण करून आणि या लासलगावमध्ये अशी उज्ज्वल कीर्ती करून या ठिकाणी भगरी बाबाचं स्मारक मंदिर या ठिकाणी होतं. भगरी बाबांचं त्याप्रमाणे कार्य होतं, समाज कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या काळामध्ये ते एवढे श्रीमंत होते, त्या काळात त्यांना सायकल होती. कोणाकडे सायकल नव्हती, त्यांच्याकडे सायकल होती. संतांची श्रीमंती कमी नसती, पण ते फक्त काय करतात, समाजासारखं वापरत नाही, समाजासारखं यूज करत नाही, त्याच्यापासून लांब राहतात, त्याच्यापासून त्याग करतात, त्याचं सर्वस्व ते घेत नसतात. म्हणून असं भगरी बाबांचं जे चरित्र आपण पाहिलं तर त्यागाचं चरित्र होतं. आणि त्यागातून त्यांनी या ठिकाणी समाजाला त्याग शिकवला, नामचिंतन शिकवलं, नामस्मरण शिकवलं आणि या ठिकाणी आपली प्रस्थ निर्माण केलेलं आहे. असे भगरी बाबा थोर संत होऊन गेलेले, साधू होऊन गेलेले. त्या काळचे साधू म्हटल्यानंतर पाटील बाबा, भगरी बाबा असे ठराविक बोटवर मोजण्यासारखे साधू होते. आणि हे साधुत्व यांनी टिकवण्याकरता नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. याचे काही गावगाव आमच्यासारखे बोंबलत फिरले नाही कीर्तनं करत.
पण त्यांचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण एक गावातही परिणाम होत नाही. आणि ती एकाच गावात राहिली आणि सगळ्या महाराष्ट्राला परिणाम करून गेले. एवढा फरक आहे. हा फरक आहे. आणि हा फरक जाणण्याकरता हे असे महात्मे लागतात. यांनी काय केलं नाही, कोणाला समाजाला काय उपदेश करत हिंडले नाही, काय नाही, फक्त स्वतः करून दाखवलं. आणि करून दाखवल्यानंतर समाज ऑटोमॅटिक पाठीमागे येतो, पाठीमागे वर्तन करत राहतो. परमपूज्य गुरुवर्य तुकाराम बाबाचं जर पाहिलं तर 50 वर्षे योग साधना केली. कोणाच्याही घरी जाणं नाही, कोणाच्याही घरी येणं नाही, काहीच नाही. 50 वर्ष एकाच ठिकाणी बसून फक्त योग साधना, एक साधना, नामचिंतन, एक नामस्मरण. असं नामस्मरण नामचिंतन करून या संतांनी अख्खा महाराष्ट्र नावलौकिकाला जो आणला असेल तर केवळ या संतांच्या वाङ्मयामुळं आलेला आहे. आणि म्हणून या संतांचं वाङ्मय आपण वाचलं पाहिजे, या संतांच्या वाङ्मयाकडे आपण गेलं पाहिजे, त्यांचं वाङ्मय आपण अवलोकन केलं पाहिजे. आणि त्यांचं अवलोकन जर केलं, त्या ग्रंथांचं अवलोकन जर केलं तर निश्चित आपला प्रपंच आपण कसा करावा आणि त्या प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा, दोन्ही कसे साधवावे ही संतांकडून शिकवावं. आणि त्यांची शिकवण जर घेतली तर प्रपंचही चांगला होतो आणि परमार्थही चांगला होतो. अन्यथा दोन्ही चांगले होते. तुकाराम महाराज म्हणतात दोन्ही थडी ठेवू जाता हात, तो घाताला पावतो. पण जर त्यांचं वाङ्मय असेल आणि त्यांचं जर आचरण असेल, त्या मार्गाने जर गेलो आपण तर निश्चित मात्र दोन्ही मार्ग आपल्याला चांगल्या प्रकारे सापडल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार. म्हणून संतांचं वाङ्मय वाचावं, संतांचे ग्रंथ वाचावे आणि संतांच्या वाङ्मयातून, संतांच्या ग्रंथातून आपलं कोटकोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असं हे संतांचं वाङ्मय, असे भगरी बाबाचं वाङ्मय, भगरी बाबांचं चिंतन आहे, नामस्मरण आहे, त्यांचं साधना आहे. आणि त्या साधनेमुळं आज हा समाज जो आहे लासलगावकर, आता शहरात जसं पाहिलं तर परमार्थाला फार कमीपणा आहे, पण तरी पण भगरी बाबाच्या पुण्यतिथीला सगळे लोक येतात, सगळे लोक करतात. त्याचं कारण त्यांची साधना आहे. आणि ही साधना करत असताना त्यांनी आपलं पूर्ण सर्वस्वाचा त्याग करून आणि या ठिकाणी या लासलगावमध्ये साधना केलेली आहे. आणि त्या साधनेचं फळ आज 61 वर्ष झालेली आहे. 61 वर्षापासून त्यांची पुण्यतिथी अव्याहतपणाने चालू राहील आणि ती चालूच राहील. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बंद नाही पडणार. कोणी किती म्हटलं बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोणी म्हटलं मी नसलो तर होणार नाही. संतांचं कार्य कोणा वाचून राहत नाही. भगवान परमात्मा कार्य करणारा असतो. आणि भगवान परमात्मा कार्य करता असल्यामुळे भगवान परमात्मा सर्वसाधारण व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा आणून देईल का तुम्ही काय करा, यांची पुण्यतिथी करा. आणि म्हणून संतांच्या पुण्यतिथीला कधीही बाध येत नाही. कोणी बाध आणण्याचा प्रयत्न केला तरी ती बाधल्या जात नाही, बंद पडत नाही. मग अशा या संतांचे थोर आपल्यावर उपकार आहे. आणि या संतांच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून आपलं सुद्धा भाग्य आहे का आपण त्यांच्या नंतर जन्माला आलो. काय करायचं काय नाही करायचं हे आपल्याला त्यांनी शिकवून गेलेले आहे. आणि त्यांच्या अगोदर असं तर आपल्याला काही शिकवण मिळाली नसती, पण त्यांनी शिकून गेले. आणि म्हणून त्यांच्या शिकवणीनुसार आपण जर चाललो तर आज आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्याकरता या संतांच्या पुण्यतिथीनं अशी जे संत असतात ते संत काय करतात, अवताराला येतात. आणि अवताराला येण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा अवताराला येऊ. अभंगाचं प्रथम चरण. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तोय से नाही, वैकुंठी तोय से नाही. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तोय से नाही, तुकाराम महाराज म्हणतात उपजून या पुढती येऊ, आम्ही परत परत जन्माला येऊ. आता जन्माला येऊ म्हटल्यानंतर जन्माचं दुःख, जन्माचा काय त्रास आहे हे सर्व तुकाराम महाराजांना माहीत आहे. तुकाराम महाराज त्याचं वर्णनही करतात. तरी पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय करू, परत परत उपजून या, परत परत जन्माला येऊ. येण्याचं कारण काय, काय एवढंच येण्याचं कारण आहे काय, काला खाऊ दही भात.
दही भाताचा काला खाण्याकरता आम्ही जन्माला येऊ. आता नुसतं दही भाताचा काला खाण्याकरता येतील का हो हे संत लोक? यांना दही भात कुठं मिळणार नाही का? त्यांनी ठरवल्यानंतर ते कुठेही दही भात खाऊ शकतात, आहे का नाही? पण ते येतात का आता कशा करता? का त्यांचं एकच हे आहे का यायचं कारण एक का तुम्हा आम्हाला तो मिळावा, तुम्हा आम्हाला खाऊ घालण्याकरता ते येतात, त्यांच्याकरता ते येत नाही. आणि येता कोणला येतो? ज्याने घेऊन गेलं त्यालाच येता येतं, ज्याला नेता येत नाही त्याला घेऊन येता येत नाही. तुकाराम महाराज घेऊन येतो म्हणतात म्हणजे त्यांनी घेऊन गेलेले म्हणून येतात. आणि आलेले पण आहे. लोक म्हणतात त्यांचं आमकं झालं, तर अरे तसं झालं तर ते 4 वेळा देह घेऊन आलेच नसते ना. ज्या आरती देह घेऊन आले त्या आरती देह त्यांच्या बरोबर आहेच ना, का नाहीये? तुकाराम महाराज मुली करता आलेले, जगनाडे महाराजा करता आलेले, निळोबाराय करता आलेले, हे आलेले म्हणजे द्या सगट आले ना. मग द्या सगट कोणाला येता येतं? ज्याने द्या नेला त्यालाच येता येईल ना. कन्याला नेमकाच काय घेऊन येईल द्या? आता एकनाथ महाराजांचं उदाहरण पाहिलं तर एकनाथ महाराजांची जल समाधी, त्यांनी तिथं जल समाधी करून टाकलं. ज्ञानेश्वर महाराजांचं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला आपलं तिथं विसर्जित केलेलं आहे. पण तसं तुकाराम महाराजांचं जर पाहिलं तर तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठाला गेलेले, आणि सदेह वैकुंठाला गेल्यामुळे त्यांना तो देह घेऊन येता येतो. आणि आले पण 4-5 वेळा, आणि परत येऊ म्हणतात. कशा करता येऊ म्हणतात? तर कारण त्यांनी सांगितलेलं आहे, दही भात खाण्याकरता. आता दही भात खाय करता कशाला येतील ते? दही भातात त्यांना तर भरपूर मिळालेलं आहे, त्यांनी दही भात खाऊनच गेलेले. दही भाता करता येत नाही ते दही भाताचा निमित्त आहे. पण तुम्हा आम्हाला जो आनंद प्राप्त करून द्यायचा आहे, जो भगवत आनंद आहे, तो भगवत आनंद जो मिळण्याकरता, तो मिळावा याच्याकरता काही वेळेला एखादी जर सून असेल तर तिला जर समजा बाहेर जायचं असेल तर तिला सासूला काय करावं लागतं? सांगावं लागतं, मी बाहेर जाऊन येते. पण सासू काय म्हणते? कशाला जाते? काय काम येतो? आणि कुठं चालली? कोणाकडे चालली? मग तिला काहीतरी निमित्त सांगावं लागतं का असं असं काम आहे, त्याच्या कामाकरता मी जाऊन येते. मग तेव्हा तिला काहीतरी परवानगी मिळते. तसं तुकाराम महाराजाला यायचं आहे, पण मग यायचं मग निमित्त तर पाहिजे ना. मग त्याच्याकरता तुकाराम महाराज निमित्त दाखवतात. यायचं कारण वेगळं आहे, पण देवाकडून यायचं, देव येऊ देत नाही. देवाला आनंद करता ते तिथं लागतात. देवाला जेवढा आनंद वाटतो संतांच्या सानिध्यामध्ये, तेवढा आनंद दुसरीकडे कुठेही देवाला मिळत नाही. म्हणून देव काय करतो? संतांना जाऊ देत नाही. मग संताला वाटतं आपण देवाला आनंद दिल्यापेक्षा या समाजाला आनंद दिला पाहिजे, या मृत्यू लोकातल्या लोकांना आनंद दिला पाहिजे. या विषयामध्ये रममान झालेले आहे, हे विषयासक्त झालेले आहे. यांच्याकरता आनंद प्राप्त करून देण्याकरता यावं लागतं. आणि ते येण्याकरता ते निमित्त सांगतात का आम्ही येतो, पण कशा करता येऊ? दही भात खाण्याकरता जायचंय. मग देवानं सांगितलं का बरं दही भात खाण्याकरता? तर तुकाराम महाराज म्हणतात दही भात जो आहे ना देवा, तो तुझ्याजवळ मिळत नाही. मग तो दही भात इथं नसल्यामुळे आम्हाला तिथं जावं लागतं, म्हणून तो खाण्याकरता आम्हाला तो इथं मिळत नाही. कुठं? द्वितीयच्या वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे तो
कारण वैकुंठी तो ऐशी नाही. वैकुंठात ही सोय नाही ना, व्यवस्था नाही ना. आम्हाला जे पाहिजे ती व्यवस्था वैकुंठात प्राप्त होत नाही. आणि वैकुंठात कोण राहतं? जे देवाला समर्पित झालेले किंवा देवाच्या स्वरूपाला जे प्राप्त झालेले त्यांनाच वैकुंठात राहता येत. बाकीच्याला वैकुंठात जाता येत नाही. आम्ही तुम्ही जरी आपल्या आईबापाला लिहित असलो वैकुंठवासी, कैलासवासी, आमकावासी, आता कोणत्या वासाला गेला हे प्रत्येकानं ज्याच्या त्याचं कार्यानुसार ठरवा. पण लिहिताना काय लिहितो? वैकुंठवासी, कैलासवासी. आता हा कैलासाला जात नाही, वैकुंठाला जात नाही. कैलासाला जाण्याकरता, वैकुंठाला जाण्याकरता त्या अधिकाराला प्राप्त व्हावं लागतं. तो देव आपलासा करावा लागतो. त्या देवाशी समर्पित व्हावं लागतं. देव स्वरूप व्हावं लागतं, स्वरूपाला यावं लागतं. आणि स्वरूप एक झालं तर तो प्राप्त होतो, अन्यथा ते प्राप्त होत नाही. म्हणून वैकुंठात जाणारे जे असतात ते वैकुंठात जाणारे देवाच्या स्वरूपाला प्राप्त झालेले असतात, ते वैकुंठात जातात. आणि एकदा का वैकुंठाला गेले का देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाले का जसं देवाला खायला लागत नाही, देवाच्या सावली पडत नाही, देवाला तहान भूक लागत नाही, देवाला कुठलं कार्य करावं लागत नाही, वैकुंठात गेल्यानंतर त्याला कुठलंही कार्य करावं लागतं. तसं संतांना सुद्धा वैकुंठात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं चिंतन करता येत नाही, नामस्मरण करता येत नाही, स्वतंत्रता वागता येत नाही, सर्व पराधीन. आणि तिथं फक्त जेवढं आहे तेवढं खायचं आणि त्याच्यातच राहायचं. पण तेही राहत असताना त्याच्यातही मात्र कर्माचा क्षय होतो. आपण केलेलं जे पुण्यात्मक कर्म आहे ते पुण्यात्मक कर्म त्या ठिकाणी गेल्यानंतर ते संपत चालतं. जसं जसं तुम्ही भोगत चालाल त्याप्रमाणे ते संपत जातं. आणि एकदा का ते संपलं का मग परत मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणून तुकाराम म्हणतात ते संपवायच्या अगोदर ते संपूच नाही, ते तसंच राहिलं पाहिजे. आणि परत प्राप्त करण्याकरता तिथं प्राप्त करता येत नाही, तिथं नामस्मरण करता येत नाही, नामचिंतनाला कोणाला घेता येत नाही, तिथं ती साधना नाही, तिथं खाण्याचं गाई गोपाळ पाळण्याचं साधन नाही, तिथं दहीकाला घेता येत नाही, दही तयार करता येत नाही. मग तिथं पोट जे भरायचं कशामुळं? तिथं सगळं अमृताचं भाग आहे. अमृताचं सगळं प्राशन केलं का सगळं तिथं त्याप्रमाणे सर्व चालतं. आणि हे सुख जे आहे हे सुख संतांना आवडत नाही. संत म्हणा या सुखाकरता आम्ही हे प्रयोग केले नाही, या सुखाकरता आम्ही तिथपर्यंत आलेलो नाही. आम्हाला जे सुख पाहिजे ते सुख कुठं आहे? मृत्यूलोकात आहे. आणि मृत्यूलोकात असल्यामुळे तिथं आम्हाला जायचं आहे. हे वैकुंठात साधन नसल्यामुळे त्या वैकुंठात आपण राहू शकलो जरी राहिलो तरी पण तो जो आनंद आहे तो देवाचा आनंद आणि भक्ताचा आनंद मिळण्याकरता जे नामचिंतन आहे, नामस्मरण आहे, ते नामचिंतन नामस्मरण करण्याकरता मृत्यूलोकातच यावं लागतं. आणि मृत्यूलोकात आल्यानंतर त्या मृत्यूलोकातल्या जीवाप्रमाणे जर ते नामचिंतन नामस्मरण केलं तर तो आनंद काही वेगळाच प्राप्त होतो. आणि हा आनंद मिळण्याकरता तो कुठंही न मिळाल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐशी नाही, कवळ काही काल्याची. हा काला वैकुंठात प्राप्त होत नाही, मिळत नाही. आणि जर मिळाला असता तर वैकुंठीचे लोक सदा इच्छितात, ते सर्व काळ इच्छितात. किंवा हे बाकीचे देवजळी झाले मासे, त्यांना मासे होऊन येण्याचं कारण काय? कारण तिथं मिळत नाही. आणि ते मिळत नसल्यामुळे इथं यावं लागतं. आणि इथला जो आनंद प्राप्त केला हा जर प्रसाद मिळाला का त्यांच्या पुण्याची वृद्धी होते. आणि पुण्याची वृद्धी झाली का वैकुंठ लोक जास्त वेळ भोगायला मिळतो. आणि जर समजा ती वृद्धी जर नाही केली, फक्त भोगतच राहिलं तर ते संपत चालतं. शेतकऱ्यानं काय केलं, 50 पोती एकदा पिकवले, पण तो म्हटला हे संपेपर्यंत आता काही पिकवायचंच नाही, जेव्हा संपू तेव्हा बघू संपत आल्यावर. असं चालेल का? नाही. असं जर केलं तर ते जमणार नाही. त्याला दरवर्षी पिकवावंच लागेल, साठवणूक करावंच लागेल. आणि हे जर केलं तर त्याला अनंत काळ पुरेल. अन्यथा जर तो म्हटला हे संपल्यानंतर करू आणि नेमकं संपला आणि दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही, तर काय खाईल? काटे. खाता येत नाही, साठवता येत नाही. म्हणून साठवणूक करावी लागते. ती साठवणूक करण्याकरता तिथं करता येत नाही, तिथं ती व्यवस्था नाही. आणि ती व्यवस्था नसल्यामुळे तुकाराम म्हणतो वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याची. पण त्याच्याकरता खालीच यावं लागतं, मृत्यूलोकातच यावं लागतं. आणि मृत्यूलोकामध्ये त्याची प्राप्ती होते, त्याची प्राप्ती करता येते. त्याच्याकरता स्वतंत्र व्यवहार आहे, त्याच्याकरता स्वतंत्र योजना केलेली आहे. आणि म्हणून हा ध्येय घेऊन आम्हाला परत परत उपजून या पुढती यावं लागतं, परत परत यावं लागतं. कशाकरता? तर हा आनंद प्राप्त करण्याकरता. आणि तो आनंद प्राप्त करत असताना तुकाराम महाराज म्हणतात
आम्ही श्रीमंतासारखे कडी लावून खाणारे नाही, कपाटात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून खाणारे नाही. आमचं खाणं असं आहे का आम्ही आमच्याकडे जे प्राप्त होईल ते सर्वांना वाटून खातो, सर्वांना देतो आणि मग खातो. त्याच्यात जो आनंद प्राप्त होतो तो आनंद कडी लावून खाण्यात नाही. एकाने 1000 रुपये डझनचे आंबे आणले आणि 1000 रुपये डझनचे आंबे आणून जर कडी लावून जर खाल्ले तर काय आनंद आहे त्याच्यात काही आनंद नाही. पण त्याच 1000 रुपयाचे 100 डझन जर आंबे आणले आणि ते गोरगरिबाला जर वाटून पंक्तीमध्ये जेव घातलं तर तो आनंद काही वेगळाच आणि त्याचं कर्म केलेलं त्याचं पुण्य काही वेगळंच प्राप्त होतं. म्हणून 1 डझन आणून कडीच्या आत खाण्यापेक्षा ही पुण्य शेवितो हार वाटी तो आणि का यारे हो नकारा भरी, यारे हो नकारा भरी. देवी तुहार वाटी का ग्यारे होऊ नका रान भरे, ग्यारे होऊ नका हो सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त झालेलं इतरांना वाटून जर आपण खाल्लं तर त्याच्यात आनंद वेगळा होतो, नाही त्याच्यातली वाढ होते. आणि जर समजा आपल्याला प्राप्त झालं ना आपणच खात बसलो तर ते खुंटल्या जातं, त्याची वाढ होत नाही. म्हणून वाढ होण्याकरता काय करावं लागतं, दुसऱ्याला द्यावं लागतं. आपलं प्राप्त झालेलं दुसऱ्याला देऊन जर आपण प्राप्त करून घेतलं तर त्याच्यात वाढ होत असते. शिक्षकाने शिक्षक पदवी मिळवली, शिक्षक झाला तर त्यांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे आणि शिकून त्याची तयारी होत राहते. मग काही दिवसांनी पुस्तक सुद्धा घ्यायचं काम पडत नाही शिक्षकाला. वर्गात आलं का मुखपाठ तोंडपाठ. कशामुळं झालं, दररोज पाठ करून. आणि तो पाठ केला का मग त्याच्या ठिकाणी जी ताकद निर्माण होती, जी शक्ती निर्माण होती आणि ती शक्ती निर्माण झाली का ती भगवंताला सुद्धा आकळण्याचं काम करते, भगवंताला सुद्धा आपलंसं करण्याचं काम करते. आता याच्यावर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर जुनं उदाहरण द्यावं लागेल. त्या परिणाम कसा होतो, त्या अभ्यासाचा परिणाम काय होतो, अभ्यास केल्यानंतर तो दिल्यानंतर सतत ठेवल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो, तर मोठ नाड्याचं उदाहरण जुने कीर्तनकार देत असत. मोठ नाड्याचं उदाहरण आता नवीन लोकांना पटणार नाही, त्यांनी मोठ नाडा पाहिलेला नाही. नाडा कशाला म्हणते आणि मोठ कशाला म्हणते, सैंदर कशाला म्हणते, आहे की नाही. हां, कणा कशाला म्हणतात, कण्याला किती आणे राहतात आणि किती त्याला खाचे पाडलेले राहतात आणि त्या वरच्या चाकाला किती खाचे राहतात, काही कळणार नाही. ज्याने पूर्वीच्या मोठा पाहिलेले असतील हाकलेले असतील त्याने. पण ह्या मोठा चालत असताना जो खालचा जो सैंदर आहे, वर नाडा राहतो, खाली सैंदर राहतो, तो बारीक असतो, नाडा जाड असतो. पण नाडा जाड असतो पण सैंदर बारीक असतो. पण नाड्यापेक्षा सैंदरात ताकद जास्त होती. काय किती ताकद होती, त्याने सराव करून रोज जाऊन येऊन त्याच्यात एवढी ताकद निर्माण होती का तो असणाऱ्या थारोळ्याचा दगड जो आहे, काळ्या पाषाणचा दगड जरी लावला असला तरी त्याला सुद्धा काय करतो, तो चीर पाडतो, भेद करतो त्याचा सुद्धा. किंवा त्या खालच्या कण्याचा सुद्धा काय करतो, त्याला सुद्धा नाल पाडतो, गोल पाडतो करून आणि जास्त दिवस चालला का त्याचे सुद्धा दुभांगल्या जातात, तो दगड सुद्धा दुभांगल्या जातो. बरं तसं पाहिलं तर दगड टणक आहे का सैंदर तर टणक आहे, दगड टणक आहे. पण सैंदराचं काम काय, रोज जाऊन येऊन त्याच्याशी घर्षण करून त्याची संघर्ष करून किती का ताकदवान असेल पण संघर्ष कमी पडू द्यायचा नाही, संघर्ष सारखा चालू ठेवायचा. आणि चालू ठेवता एक दिवस तो कडक दगड काय करतो, दुभांगला जातो, माघार घेतो, हार करतो आणि सैंदराची जीत होते. तसं या ठिकाणी भक्त जे असतात भगवंताशी संघर्ष करून ते देवाला आपलंसं करतं. ते देवाला आपलंसं करण्याकरता आपल्याला जे मिळालेलं आहे, आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त झालेलं स्वतः न करता इतरांना देऊन आणि त्याच्यातून आपलं महत्त्व वाढवून, त्याच्यातून आपली ताकद वाढवून, त्याच्यातून आपला अधिकार प्राप्त करून भगवंताला आपलंसं करतात. भगवंताला सुद्धा जे म्हणाल ते भगवंताला ते कार्य करायला लावतात.
एवढी ताकद कशाने निर्माण होते का ती एकच का ती सतत प्रयत्न करून सतत चिंतन करून आणि ते चिंतन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकटे करत नाही तर सर्वांना मिळून आम्ही ते करतो. सर्वांना मिळून आम्ही कार्य केलं का त्याला ताकद येते. तृतीय चरण. एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देवो मोही एकमेका देवो मोही एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देवो मोही देवो मोना सुखे घालू कुंभारी सुखे घालू कुंभारी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही घालो हुंबारी सुखे घालो हुंबारी वैकुंठी को ऐसे नाय वैकुंठी तो ऐसे हो तुकाराम महाराज म्हणतात हे कार्य करत असताना एकमेका देऊ मुखी आणि ते देत असताना मग त्याचा आनंद प्राप्त करण्याकरता ती एकत्र येण्याकरता सुखे खेळू हुंबरी. मग त्याच्याकरता ते सर्वत्र एकत्र यायचे असेल तर त्याच्याकरता खेळ आणि ते खेळ जर काढले तर मग मुलं काय करतात एकत्र येतात. मुलं एकत्र आले का मग ती काय आनंद वेगळाच आणि तो आनंद एकदा का झाला का त्या आनंदाला पारावार राहत नाही. तुम्ही घरी जेवण केलेलं वेगळं आणि शेतात जाऊन 4-5 शेतकरी जर एकत्र झाले आणि कांदा आणि चटणी ते सगळं जर एकत्र केलं बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी कळण्याच्या भाकरी आणि जर सगळे 4-5 जण एकत्र बसले तर ते पेंडके पुरतच नाही. आणि तसं एकटा बसला तर निम मागं येत का हो आज जेवले नाही का ते काही जेवणच गेलं नाही. पण ते जर 4-5 एकत्र झाले का याची चटणी त्याचं लिंब त्याचं लोणचं हे एकत्र केलं का त्याला काही वेगळाच आनंद येतो. आताही तुम्ही आजचा आनंद घ्या आजचं प्रसाद खा घरचा प्रसाद खा कसं वाटतो तुम्हाला ते जाऊ दे. गंगागीर महाराजांची आमटी खा काही राहत नाही नुसतं पाणी राहतं. ठराविक मसाले कालवलेले राहते आणि पाणी राहतं. पण ते पाणी टँकरने वाटलं जातं एवढी आमटी राहते ती. पण त्याचा जो आनंद आहे त्याची जी गोडवा आहे घरी किती मसाले घातले किती घट्ट केली किती चांगला करण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याच्यातली जी चव आहे ती चव इकडे येणार नाही. घरातल्या याला चव येणार नाही. किती घट्ट असू द्या किती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालू द्या तरी पण ती चव तिथं येणार नाही. कारण ती जी चव आहे ती हरिनामातल्या याच्यातली चव आहे आणि नामस्मरणाने युक्त झालेली जी चव आहे ती काही चव वेगळीच असते. म्हणून त्या आमटीला नुसतं पाणी जरी असलं तरी पण एकदा का बाजरीची भाकर चुरली का एक भाकरी कवा जाती निघून ते कळत सुद्धा नाही. त्याला म्हणायचा काला आणि हा काला करण्याकरता एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी. त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात हा काला एकत्र करण्याकरता काला खाण्याकरता आम्ही एकमेकाला देण्याकरता मग ती एकमेकाला देण्याकरता ती येण्याकरता त्याच्याकरता काय खेळ. मग आता ते बरेचसे खेळ सांगून वेळ घ्यायचा नाही. 15 मिनटं राहिली आणि 15 कोणतं सांगत बसले बाकी हे सांगितलं तर हे टाळेवर येतील ना म्हणून त्याच्याकरता ते 15-20 मिनटं घालावे लागतात. या ठिकाणी खेळ सांगितलेले खेळ बऱ्याचशा प्रकारचे ते खेळ का खेळले कशा करता खेळले त्याचा विज्ञानाचा उपयोग विज्ञानाच्या बाजूनं वेगळं परमार्थाच्या बाजूनं वेगळं त्याचे वेगवेगळे विचार आहे. पूर्वीच्या काळातले जे खेळ होते त्याचे विचार वेगळे होते. ते खेळाचा आनंदही वेगळा होता. आता खेळही राहिलं नाही विचारही राहिलं नाही आनंदही राहिला नाही. सगळंच मावळलं.
आता सगळं मोबाईलने घेतलेलं आहे. पण मोबाईलने जरी घेतलं तर त्याचा जो दुष्परिणाम आहे तो मात्र वाईट आहे. आणि पूर्वीच्या खेळाचा जो परिणाम आहे तो मात्र श्रेष्ठ परिणाम आहे. म्हणून त्याला अध्यात्म म्हणायचं. आणि हे जे विज्ञान आहे, हे विज्ञान हे लयाला नेणारे, कुठंतरी नेऊन घालणारे एखाद्या ठिकाणी. म्हणून पूर्वीच्या काळातले जे खेळ होते, मी नेहमी सांगत असतो, पूर्वीच्या काळातले खेळ इतके चांगले होते. आणि ते खेळ म्हणजे मजा म्हणून नव्हते, करमणूक म्हणून नव्हते. त्याचं कारण विज्ञानानं शोधलं होतं, ऋषीमुनींनी शोधलं होतं. ऋषीमुनींनी शोधून आणि त्याचं त्यांनी प्रयोग केले होते. ते कारण करण्याचं कारण काय, लहानपणापासून मुलाला जे दिलं जातं, ते शिक्षण दिलं जातं, ते योग्य दिलं तर त्याचं सुदृढ होतं, अन्यथा ते सुदृढ होत नाही. म्हणून लहान मुलाकरता पूर्वीच्या काळामध्ये त्याला रांगे होईपर्यंत कपडे घालत नव्हते. मुलगं रांगत येतं एकदा होतं तोपर्यंत कपडे घालत नव्हते. आणि त्याला मोकळं मुक्त असताना खेळू देत होती, गल्लीत, अंगणात, मातीत. आता फरशीवर जाऊ देते नाही बिगर कपड्याचं. पूर्वीचे पोरं मातीत बिगर कपड्याचे जायचे. पण त्याचा परिणाम असा व्हायचा, त्याचा परिणाम एवढा व्हायचा का ते गुडघे टेकून आणि हे टेकून रांगण्यानंतर त्याच्या गुडघ्याच्या वाट्यामध्ये ज्या, आता काय म्हणते त्याला, गादी सरकली, गादी कमकुवत झाली, त्या गाद्या पक्क्या व्हायच्या. त्या गाद्यालाच गट्टे पडायचे. कशामुळं? रांगल्यामुळं. ते गुडघे निबर व्हायचे, मातीत खडे टोचायचे, माती टोचायची, दगडं टोचायची. आणि त्याला ती बळकटी निर्माण व्हायची, शक्ती निर्माण व्हायची. आणि मग ती शक्ती तयार झाली का कसाही गुडघ्यावर पडू दे, नाही तर कसाही पडला तरी काही होत नव्हतं त्याला. आता पडतही नाही, काहीच नाही, पलंगावरच राहते, घरातल्या घरात राहते, फरशीवरच राहत्या, मातीचा संबंध येत नाही. तरी पण डॉक्टर म्हणत्या गादी खराब झाली, गादी कमकुवत झाली, गादीला ताकद कमी झाली, ऑपरेशन करावं लागत. पूर्वी ते काही नव्हतं, करावं लागत नव्हतं. मुलगं किती वरून पडलं तरी त्याचा पाय कधी मोडत नव्हता. का मोडत नव्हता? कारण त्या सुरपारंब्या खेळत होतं ती. मग त्या सुरपारंब्याचा परिणाम काय, 10 फूट 15 फुटवून झाडून उडी टाकायची. आणि त्या उडीचा परिणाम त्या घोट्यामध्ये, त्या तळपायामध्ये परिणाम व्हायचा का ती घट्ट व्हायची. एवढा दणका सहन करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण व्हायची. म्हणून त्याच्याकरता त्या खेळू द्यायच्या राहतात. आता खेळूच देत नाही, घे मोबाईल, पोरगं राहतच नाही. मग काय करायचं? मग घे वाटोळं करून तो. त्याच्याकरता सुरपारुंब्याचा खेळ होता का त्याच्यामुळे हे हाडं काय व्हायचे, बळकट व्हायचे, कंबर बळकट व्हायचे. दणका बसायचा चांगला जोरात उडी मारल्यानंतर. उडी काय साधी नाही, 10-15 फुटून खाली उडी मारायची. आणि खाली निबर, तिकडे काय फरची नसायची. आणि ती उडी मारली का हे सगळं काय व्हायचं, बळकट व्हायचं. त्याच्याकरता सुरपारुंब्याचा खेळ होता. मग त्याच्यातही 2 प्रकारच्या सुरपारुंब्या. झाडावरच्या सुरपारुंब्या वेगळ्या, नदीतल्या सुरपारुंब्या वेगळ्या. झाडावरच्या ह्या हाडं बळकट करतात. आणि नदीवरच्या सुरपारुंब्या काय करतात? नदीवरच्या सुरपारुंब्या माहिती का, आता या लोकांना नवीन आलं नाही कळायचं, पण जुन्या लोकांना कळते. त्या डोहात जायचं, डोहात गेल्यानंतर एकानं बुडी 4-5 जणांनी मध्ये जायचं आणि यांनी कडाला थांबायचं. कडाला थांबून यानं सुळकी मारून त्यांना धरायचं न पाहता. मग त्यांनी बाजूला निघून जायचं, पण यांनी सुळकी मारून त्यांना धरायचं. आणि पाण्यात पाहायचं, पाण्यात दिसतं. आणि जर पाण्यात जर डोळे झाकले तर धडकाला समजा खडकाला एखाद्या, मग डोकं फोडून घ्यायचं. पण ते पाण्यात पाहून पोहायचं. आणि मग त्याला ते दिसायचं कोण कुणीकडे पळलं. त्या सुरपारुंब्या, त्याचा परिणाम काय, त्या सुरपारुंब्याचा परिणाम तो एकदा बुडाला का तो शोधेपर्यंत त्याला तेवढा दम धरावा लागायचा. 2 मिनटं 5 मिनटं. त्याचा परिणाम कशावर व्हायचा, फुफ्फुसावर व्हायचा. फुफ्फुसावर ते बळकट व्हायचं. त्याला तेवढी क्षमता निर्माण व्हायची का एवढा दम धरायचं, क्षमता निर्माण व्हायची. मग ते कमकुवत व्हायचं, पूर्ण स्ट्रॉंग होऊन जायचं. आणि मग त्याला अटॅक नाही, फटॅक नाही, काहीच नाही. 90 वर्षापर्यंत तगडाच्या तगडा, औषध नाही, गोळी नाही, काही. कशाचा परिणाम, त्या सुरपारुंब्याचा परिणाम. ते फुफ्फुस पक्क व्हायचं, पाणी जायचं, ठसका लागायचा, गटांगळ्या खायच्या तरी पण तो रिपेअर व्हायचा. आता गटांगळ्या खायचं कामच राहिलं नाही. एकदा बुडाला का बुडाला, परत वर येत नाही. पूर्वीचे 2-4 गटांगळ्या खायचे मग बुडायचे. आता गटांगळ्या खात नाही. आता गटांगळ्या काय, त्याचा शब्द अर्थही कळणार नाही. विठाला 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 विठाला. हो, म्हणून त्याच्याकरता त्या सुरपारुंब्या असायच्या. 2 परिणाम आहे त्याच्यामध्ये, झाडावरच्या वेगळ्या, पाण्यातल्या वेगळ्या. आणि त्याच्यातून ती ताकद निर्माण व्हायची शरीराला. आणि ही ताकद होणार. विटी दांडू, चेंडू, लगोऱ्या. ते चेंडू बनवायचे ना, ते कापडाचे चेंडू राहायचे. आणि तो लागावा, पोरग गागावा
त्याच्याकरता काय करायचं, त्याच्यात माती भरायची, बरं का, माती भरायची, त्याच्यात माती भरून वरून शिवायचा आणि शिवल्यानंतर परत त्याला सुतळीनं आवळायचं. कशाने? सुतळीनं पाणी टाकू टाकू सुतळीनं आवळायचा आणि आवळल्यानंतर परत त्याच्यावर शिवायचं, अस्तर लावायचं, ती सुतळी निघू नये म्हणून. तो असा चेंडू व्हायचा दगडासारखाच, पण तो जर एकदा का पाठीत बसला का पोरगं पुढं गागलंच पाहिजे. चेंडू फळी, तो चेंडू तो हाणायचा, इतका हाणायचा का ते पोरगं गागलंच पण असं हाणायचं जमून, आणि तो हुकवण्याकरता पळायचं. मग पळता पळता काय व्हायचं, कुठंतरी ठेस लागायची, गुडघ्यावर पडायचं, गुडघं फुटायचं, डोक्यावर पडायचं. आता डोक्यावर पडल्यानंतर काय होतं, लगेच मेंदूला मारण, लगेच बेशुद्ध, लगेच आयशीयू. पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला चांगलं आठवतं, डोक्यावर पडला का असं टिंगुळ यायचं, इथं टिंगुळ यायचं, इथं यायचं, कुठं जिथं लागल तिथं असं टिंगुळ यायचं, आणि ते टिंगुळ 2-4 दिवस राहायचं. मग ते दुखायचं. त्याच्यानंतर मग त्याला काय करावं लागायचं, हळद, मीठ असं वेगवेगळ्या प्रकारचं भरायचं आणि त्याच्यावर चोळायचं. ते त्याच्याकरता इंजेक्शन नाही, गोळी नाही, काहीच नाही. 2-4 दिवस ते चोळलं का ते बसून जायचं. आता टेंगुळच येत नाही, कारण टेंगुळ याने इतकं लागत नाही, आणि तेवढं लागलं तर हा जगत नाही. हे खेळाचे परिणाम आहे बरं का, हे ऋषी मुनींनी संतांनी सांगितलेले खेळाचे परिणाम आहे. आणि आताचे हे जे परिणाम आहे, गाडीहून पडला आणि डोक्यावर पडला आणि मेंदूला मार लागला, यांचे मेंदूच कमकुवत झाले तर मेंदू मरतील नाही तर काय होतील. पूर्वीचे मेंदू मरत नव्हते, ते टिंगळ घेऊन उठायचे तरी जिवंत राहायचे. आताचे टिंगळे यायच्या आधीच मरात आहे, म्हणजे इतके कमकुवत झालेले. याच्याकरता हे जे भगवंताने रांगण्याचं काम, भगवंताचे लीलाच्या नाही, या सगळ्या लीला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी लीला सांगणार नाही तेवढ्या, पण या लीलाच्या भगवंताच्या, रांगत रंगणी चोरी तो लोणी, भगवान परमात्मा रांगलं ना, त्यांनी सांगितलं अरे तुम्ही रांगा, तुम्ही रांगले तर तुम्ही स्ट्रॉंग होणार, तुम्ही रांगले नाही तर तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्हाला काही प्राप्त होणार, तुमचं आयुष्य कमकुवत होईल, तुमचं जीवनमान कमी होईल, तुमचं आयुष्य कमी राहील, तुम्हाला जास्त वर्ष जगता येणार नाही, तुमच्या मनासारखे भोग भोगता येणार नाही, मनासारखे भोग घेता येणार नाही, कमकुवत राहाल. त्याच्याकरता भगवंत सांगितलं रांगा, रांगत रंगणी, चोऱ्या करा, पण कशाच्या चोऱ्या करू नका, देवाच्या पेट्यान देवच घेऊन जाऊ नका. जेणेकरून चोरी केली असताना समोरच्याला आनंद झाला पाहिजे आणि आपल्याला आनंद झाला पाहिजे, अशी चोरी केली पाहिजे. ती भगवंतांनी शिकवलेली. लोकांना देवांनी चोऱ्या केल्या का, अरे देवाचं चोऱ्या कोणत्या, तुझ्या चोऱ्या कोणत्या, तू जर मतवास नेऊ लागला चोरून तर तुला कसं काय. चित्त चोरी येले लोकांना देवाला चोरून येतात तर देव काही करत नाही. देव हा फक्त साक्षी आहे. देव कधीही तुम्हाला आडवं येणार नाही. तुम्ही उद्या पांडुरंग जरी चोरून नेला तर तो म्हणणार नाही मला कुठं चालवलं चोरून, पण तुमचं कर्म तयार झाल्यानंतर ज्या वेळेला तुमचं कर्म फळाला येईल त्या वेळेला तोच पांडुरंग म्हणून तू मला चोरून येत होता ना, बदकव आता याला जाऊ. मग तो बदकावणार त्या वेळेला. तो म्हणणार नाही का आता मी भक्त झालो, मी आज, तू भक्त जरी झाला पण कर्म केलेलं आहे ना, मग तू भजनी जरी झाला, कीर्तनकार जरी झाला, पण ते मागचं कर्म मला चोरून नेले ना, मग तुला ते मार खावाच लागेल. मग आता भजन केलं, मग पुढचं तुला ह्या भजनाचं देणारच आहे मी, हा बेनिफिट तुला मिळणारच आहे, पण ते मागचं तुला भोगून घ्यावंच लागेल ना. त्याच्याकरता खेळ होते, विटीदांडू, लगोऱ्या, चेंडू, हे खेळ भगवंतानी केलेले. त्याचं कारण तुम्हा आम्हाला हे संतांनी जी शिकवण दिलेली आहे, ही शिकवण देत असताना नुसती अध्यात्माची शिकवण नाही दिली, तर आपलं जीवनमान आपण कसं राहावं, जीवनमान कसं उत्क्रांत करावा, आपलं आयुष्य पूर्ण आपल्याला कसं प्राप्त व्हावं. भगवंताने 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, निदान त्याच्यातलं 70, 80, 90 तरी भोगायला मिळावे ना. आणि ते भोगत असताना 50 वर्ष झाले लगेच गुडघे दुखायला लागले, काय उपयोगाचं ते आयुष्य पुढचं, काही उपयोग नाही. 50 वर्ष मिळेल तेवढं चांगलं, पण जेणेकरून तुम्हाला 90चं आयुष्य मिळालं, आणि 90चं आयुष्य मिळून एक गोळी लागली नाही, गुडघा दुखत नाही, काही दुखत नाही, पेपर वाचायला सुद्धा चष्मा लागत नाही, बिगर चष्म्याचा पेपर वाचितो. समजायचं का याचं जे आयुष्य आहे, याचं जे शरीर आहे, हे पूर्णत्वाने, पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे, पूर्ण क्षमता त्याच्या ठिकाणी आहे. आणि अशी म्हातारे आज पण आहे, आज पण 90 वर्षाचे म्हातारे बिगर चष्म्याचे पेपर वाचणारे आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांना गोळी औषध लागत नाही, कुठल्याही प्रकारचा दवाखाना लागत नाही, आणि कुठल्याही प्रकारचं मृत्यूचं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं हाल अपेष्टा होत नाही. का झाकल्या घटीचा दिवा याप्रमाणे त्यांचा देह जातो.
याचं कारण काय? त्यांनी केलेले लहानपणापासून जे केलेले कष्ट, लहानपणाचे केलेले काम, त्याचा परिणाम त्यांचं शरीर सुदृढ झालं आणि ते सुदृढ झालं त्याच्याकरता हे खेळ खेळायचे. आणि हे खेळ कशा करता? ते खेळ खेळण्याचं कारण भगवंतानी का निवडलं, संतांनी का निवडलं? त्याचं कारण त्या वयामध्ये जे खेळ खेळल्या जातात, त्या वयामध्ये जे एकत्र येल्या जातं, ते एकत्र येणं म्हातारपणापर्यंत सुटत नाही, म्हणून त्या वयात एकत्र यायचं. आता त्या वयातलं मुलं एकत्र येत नाही, म्हणून म्हातारपणाला त्यांना कुणी जोडी राहत नाही, कुणी कोणाकडे येत नाही, कुणी कोणाकडे जात नाही. त्याचा परिणाम आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे एकत्र यायचे, हे चेंडू लंगुट्या खेळायचे आणि खेळल्यानंतर म्हातारपण झाल्यानंतर लई दिवस झाले का मग पोराला म्हणते, अरे तो तात्याबाबा आहे ना, मा लहानपणचा लई मित्र आहे रे, मला तिची सारखी आठवण येते, आम्ही एकत्र खेळलेलो आहे, आम्ही एकत्र राहिलेलो आहे, एकत्र चेंडू इटू दांडू खेळलेलो आहे, मला एकदा भेटायला घेऊन चाल ना त्याच्याकडं. कोण म्हणतं? हे म्हातारं त्या पोराला म्हणतं, नातवाला म्हणतं त्याच्याकडे घेऊन चाल ना. आता म्हणते का हो नातू पत्र त्याच्याकडे घेऊन चाल? मित्रच नाही तर म्हणतील कोणाकडे जायचं घ्यायचं? मित्रच राहिले नाही ना, आणि मित्र राहिले नाही तर दुःख वाटण्याला कारणच राहिलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये मित्र होते, आणि मित्र असल्यामुळे समजा एखादं दुःख निर्माण झालं तर त्याने काय करायचं, मुलाकडून रागा रुसायचं आणि त्या मित्राकडे जायचं. मित्र का रे काय मा पोराचं झालं भांडण, आलो निघून तो इकडं, मला आता जेव घाल महिनाभर. तो मी कधी तुला नाही म्हणलो, ये ना राह ना, महिना काय 2 महिने राह, मी तुला सांभाळितो, जाऊ दे, नाही तो पोरग सांभाळतो, मी सांभाळितो. हे कोण म्हणायचं? मित्र म्हणायचं. आता म्हणतात का तसे? आता समोर पाहिलं तर हा मागच्या दारानं, मग दुःख वाटावं कोणाला, दुःख द्यावं कोणाला, घ्यावं कोणी, द्यावं कोणी? हे परिणाम या मोबाईलमुळं, या विज्ञानामुळं समोर येत आहेत, समोर आलेले आहेत, आणि त्याचा परिणाम दुःखाला कारण ठरलेला आहे. म्हणून हे दुःख जीवनामध्ये होऊ नये म्हणून संतांनी हे कार्य करत असताना ते नुसतंच उपजवून यापुरती किंवा जन्माला याच्याकरता येत नाही, तर ते हे शिकवण्याकरता जन्माला येतात का आम्ही आल्यानंतर एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. त्याच्याकरता ते खेळ, त्या खेळाच्या निमित्त आम्ही एकत्र येऊ, आणि एकत्र आलो का त्या लहानपणाच्या आठवणी म्हातारपणापर्यंत त्या विसरत नाही, आणि म्हातारपणापर्यंत न विसरल्यामुळे याच्या आईनं त्याला लहानपणी जीव घातलेला राहतो. भाऊ तू आता बराच वेळ थकले, पोराबरोबर खेळलेलं आहे, मग तुम्ही दोघंही जेवा, आमचा बाळ्या जेवण आणि तूही जेव. दोघायला जीव घालायची ती म्हातारी. मग त्याचा उपकार ते म्हणजे म्हातारी कशी घासन, पण मित्रांना मला सतत तिथं जीव घातला. आमच्याकडे काय नसायचं, चटणी भाकरी असायची, पण त्याचं थोडंसं बरं होतं. मग काय करायचो आम्ही, त्या निमित्तानं त्याच्याकडे जायचं, खेळायच्या निमित्तानं जायचं आणि तिथंच जेवून यायचो, कारण घरी चटणी भाकरी ती आवडत नसायची. मग चला तिकडे जायचं, आणि असा तो व्यवहार चालायचा. आणि हा व्यवहार शिकवण्याकरता परमार्थ शिकवणं, याच्यात परमार्थ पण आणि व्यवहार पण आहे, दोन्ही पण आहेत. आणि हे संतांनी शिकवण्याकरता एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, आणि हे करण्याकरता त्याच्याकरता मग ती जागा का म्हणे वाळवंट, का म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, का म्हणे वाळवंट, का म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, वरवेलिट नाचू नका, वरवेली उत्तम, वरवेलिट उत्तम. काला वैकुंठी वैसे वैकुंठी तो ऐसे नाही, परवेलिट उत्तम, परवेलिट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही
कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ कवळ काही काल्याचे वैकुंठी तोवायचे नाही वैकुंठी तोवायचे नाही विठोबा रखुमा जय 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 विठोबार कुमाई हो बारकुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबारकुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. आज या ठिकाणी परमपूज्य गुरुनाम गुरु भगरी बाबा यांचा हा पुण्यतिथी उत्सव आहे आणि या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आपली असणारी जी मार्केट कमिटी, या मार्केट कमिटीच्या सहकार्याने सर्व गावकरी मंडळी, देणगीदार मंडळी या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या असणारी भजनी मंडळ, गुणवान मंडळ, बालगोपाल या सर्वांच्या सहकार्याने हा भगरी बाबाचा भव्य दिव्य असा हा पुण्यतिथी उत्सव याही वर्षी चांगल्या प्रकारात संपन्न झालेला आहे. आमचे असणारे जेजूरकर महाराज यांनी स्वामी समर्थ चरित्र गणेश महाराज करंजकर स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र या ठिकाणी 8 दिवस सांगितलेलं आहे आणि आज या काल्याच्या कीर्तनाने या पुण्यतिथीची सांगता आहे. आणि म्हणून ही परंपरा आहे. परमपूज्य गुरुवर्य युगराज तुकाराम बाबा खेडलेकर यांची ही परंपरा आहे. त्या परंपरेतून हा कार्यक्रम अव्याहतपणाने या ठिकाणी आता 61वी पुण्यतिथी आहे. 61 वर्षे झाली, पण परंपरा चालू आहे. परंपरेनुसार हे कार्यक्रम चालू आहेत. म्हणून सर्व मार्केट कमिटीचे जे असणारे अधिकारी, पदाधिकारी, बाकीचा कामगार वर्ग या सर्वांना धन्यवाद देतो. सेवा या ठिकाणी समाप्त झालेली, टाईम झालेला आहे, टाईम होऊन गेलेला आहे, 8 मिनटं जास्त झालेली आहे. कारण आमचा नियम आहे टायमात यायचं आणि टायमात संपवायचं. मी 9:30ला या ठिकाणी हजर होतो, पण मिरवणूक चालू होती. टर्ले साहेब म्हणे तुम्ही थोडं मी फोन करतो त्या वेळेला या. म्हणलं काय हरकत नाही, पण मी हजर आहे. म्हणलं 9:30ला कंप्लीट इथं हजर आहे, तुम्ही केव्हाही सुरू करा, 12ला मी समाप्त करणार.
कारण सध्याच्या काळामध्ये हे नियम धर्म सगळ्या कीर्तनकारांनी आता त्याचं नाही सांगत, त्याच्यात मग मी बोलायला लागलो अर्धा तास जाईल कीर्तनकाराच्या याच्यावर म्हटलं तर मग ते वेगळं होतं. नको ती बोलायला नको. चांगल्या महात्म्याची पुण्यतिथी, संतांची पुण्यतिथी आहे आणि अशा या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व लासलगाव मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, भक्त मंडळ सर्वत्र एकत्र येतात, पारायण करतात आणि हा उत्सव भगरी बाबाच्या निमित्ताने मोठ्या थाटामाटात या ठिकाणी करतात. खूप आनंदाची गोष्ट या सध्याच्या या दगदगीच्या जीवनामध्ये या कार्यक्रमाची या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतो. या ठिकाणी संतांचा आशीर्वाद आहे. हरे कृष्ण बाबा असतील, पाटील बाबा असतील, योगीराज तुकाराम बाबा आहे, माऊली बाबांनी सेवा केलेली, गोविंद बाबांनी, या सर्व संत महात्म्यांनी या ठिकाणी सेवा केलेली. त्याचप्रमाणे नथबाबांचं सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी. दत्त मंदिर असेल, गोपालकृष्ण मंदिर असेल, त्यांचा दौरा असायचा, त्यांचं मंडळ असायचं आणि ते 8-8, 15-15 दिवस या लासलगावला थांबायचे नथबाबा विद्यार्थी घेऊन. आणि विद्यार्थी घेऊन यायचं, स्वतः सगळे कार्यक्रम करायचे, सगळं हँडल करायचं, सगळं ज्ञानदान देण्याचं काम नथुबांनी बरेच वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्यानंतरही ती परंपरा बरेच दिवस चालली. पण मग आता बदल होत चाललेला आहे. समाजात बदल झाला का मग पुढं त्याचा परिणाम होतोच थोडाफार. आणि नवीन तरुण मंडळ आलं का त्या तरुण मंडळाला हे काही जास्त भावत नाही. ते मग ते धांगडधिंग्याच्या मागं लागतात आणि एकदा धांगडधिंगा सुरू झाला का तो कार्यक्रम केव्हा बंद होईल हे सांगता येत नाही. म्हणून याच्याकरता कार्यकर्ते हे पारमार्थिक असावे लागतात, माळकरी असावे लागतात आणि अनुभवी असावे लागतात. कोणाच्या हातात हे कार्यक्रम जर दिले का त्याचा वासुदेव झालाच, ते काही टिकत नाही. म्हणून महाले बाबा होते तोपर्यंत चांगलं होतं. महाले बाबा एकदम कार्यक्रम चांगलं धडाडीनंच कार्य करायचे महाले बाबा. आणि अशा माणसाचं नाव घेतलंही पाहिजे ना. कार्य आहे त्यांचं, जीवन या ठिकाणी त्यांनी व्यतीत केलेलं आहे. आणि असे हे कार्यक्रम टिकवण्याकरता खूप सायास करावे लागतात. आणि या तरुण पिढीच्या कचाट्यातून हे ठेवायचे म्हणलं तेवढं काही सोपं नाही. केव्हा यांचा उदो होईल, केव्हा हे वर्षेप्ट करतीनं हे करते काही सांगता येत नाही. पण या जुन्या मंडळीनं हा आजही टिकून ठेवलेला आहे आणि मार्केट कमिटी त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे. मंदिरही त्यांच्याच याच्यात आहे, त्याच्यामुळं तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी होतो. असाच होत राहावा अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो, भगरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि थोडक्यात आता भगवंताचे चरित्र तर अलौकिक आहे, ते काही किती कीर्तनं झाले तरी संपत नाही. तर आपल्या एखादा 5 मिनिटांना काय संपणार आहे. म्हणून भगवंताचं जे चरित्र आहे तर भगवंताचं चरित्र जे आहे, जे संतांनी चरित्र सांगितलेलं आहे का हे चरित्र सांगण्याकरता नाही, हे सांगण्याकरता नाही. भगवंताचं चरित्र जे आहे हे फक्त उच्चारण्याकरता आहे. आणि भगवंताच्या चरित्राला जन्माच्या अगोदरपासून सुरुवात, भगवंताचं चरित्र जन्माच्या अगोदरपासून सुरुवात होतं आणि हे चरित्र अलौकिक असं चरित्र आहे. म्हणून याचा उच्चार करायचा आणि याचा उच्चार करून आपल्या जीवनामध्ये जी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा तंतोतंत जर आपण पालन केलं तर निश्चित त्या कारणाने आपलं जीवन जे आहे, पारमार्थिक जीवन असो तो व्यावहारिक जीवन असो, दोन्ही जीवन सुधारण्याकरता या संतांनी आपल्याला वाङ्मयाच्याद्वारे शिक्षण दिलेलं आहे. जसं या अभंगात सांगितलेलं आहे, या अभंग म्हणजे नुसता दहीभात खायचा आणि काला करायचा आणि काला खायचा याच्याकरता नाही, तर त्याच्यात जे दिलेलं जे प्रकरण आहे तर हे प्रकरण दोन्ही दृष्टीने पारमार्थिक दृष्टीनं पण आहे आणि व्यावहारिक दृष्टीनं पण आहे. व्यावहारिक दृष्टीनं मी सांगितलं का शिक्षण देत असताना संत शिक्षण देतात. लहानपणापासून काय केलं, भगवंताने ज्या लीला केल्या, भगवंताने जी शिकवण दिली तर ते केवळ शरीर सदृढ होण्याकरता, शरीराची ताकद वाढण्याकरता, शरीर चांगलं राहण्याकरता, त्याला पूर्ण आयुष्य भोगता यावं याच्याकरता ताकद लागते. आपण म्हणतो सध्याच्या काळामध्ये हे रोग सुरू झाले, खाणं बदललं, आमकं बदललं, तमकं बदललं. खाण्याचा परिणाम जरी झाला असला तरी पण तेवढासा परिणाम खाण्याहून होत नाही. गाईनं कोरडाही चारा खाल्ला तरी दूध देणार आणि गवत खाल्लं हिरवा तरी दूध देणारी. परिणाम जरी दोन्हीत वेगळा असला तर पण दूध देताना मात्र ते सारखंच देणार आहे. तसं जीवनामध्ये आपल्या हे जे परमार्थ करत असताना जर हा व्यवहार जर ठेवला आणि याप्रमाणे आपलं जर जीवन जर बालपणापासून जर त्याच्यात गेलं तर ते निश्चित कल्याणकारक ठरल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये जे ऋषीमुनींनी जे शिक्षण दिलेलं आहे ते ऋषीमुनीचं शिक्षण आजही नवीन सरकारने द्यावं असं आमचं तरी मत आहे.
कारण हे जे तुमचं शिक्षण चालू आहे ना, हे जे देणारं शिक्षण, हे सगळं विज्ञान शिक्षण जे आहे हे सगळं मातीत घालणार आहे पुढच्या पिढीला. याच्यातून काही एक चांगलं निर्माण होणार नाही. आणि यांची शक्ती तुम्ही अवलोकन करा, मग त्यांना शिक्षक द्या ना. पण तुम्ही त्याचं अभ्यास करत नाही, नुसतंच शिक्षणाचं चालू ठेवलेलं आहे. तेवढंसं त्याला ते झेपत नाही. पूर्वीच्या काळामध्ये 1-2 उदाहरण सांगतो, सेवा समाप्त करतो. पूर्वीच्या काळामध्ये शाळेत जर विद्यार्थी घ्यायचा असेल तर आमच्या काळामध्ये होतं. आम्हाला नेलं आमच्या वडिलांनी शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये नेल्यानंतर हेडमास्तराच्या समोर उभं केलं. आणि हेडमास्तराच्या समोर उभं केल्यानंतर, हे पर्या उभा राह, नीट उभा राह, सरळ उभा राह, वाकडा नको, दोन्ही पाय सरळ ठेव, गुडघ्याला गुडघे टेकले पाहिजे, दोन्ही पाय असे सारखे राहिले पाहिजे, सरळ उभा राहा, वाकू नको. आणि असा उभा करायचा, ते बोलणं मोर थरथर कापायची पुढं. आणि मग केल्यानंतर, हां तुला काय शाळेत यायचं का? हो यायचं. काय वय? त्याला सांगता येत नाही वय. आईबापालाच सांगता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, ते काय सांगणार वय? मग ती वय कसं निवडायचं? हां, राह उभा, उजवा हात वर कर, डाव्या कानाला लाव डोक्यावरून. पद्धत ही ऋषीमुनीची पद्धत आहे, त्याचं वय काढण्याची पद्धत आहे. आता वय लिहिलेलं राहतं पण काढता येत नाही. सगळं चोर बाजार चालू आहे. पूर्वीच्या काळात चोर बाजार नव्हता. हेडमास्तरनी काय करायचं, त्याला उभं करायचं आणि उजवा हात डाव्या कानाला लावायचा. तो लागला तर सर म्हणायची याला घेणार, नाही तर घेणार नाही, कारण त्याचं वयच होत नाही. 6 वर्षाचं वय झाल्याशिवाय डोक्यात कानाला हात लागत नाही. काय त्यांनी कसं तंत्रज्ञान होतं काय, ते काही ऋषीमुनीचं काही समजत नाही. आता विज्ञानाला ते कळत नाही, ते फक्त आकडे पाहतं. आणि आकडे पाहता पाहता एखादा आकडा चुकी झाला तरी 60 वर्षाचा झाला, तिकीट करता 80 वर्षाचा, आधार कार्ड 80 वर्षाचं आहे, वय किती आहे? 50 वर्षाची, पण आधार कार्ड सांगताना 80 आहे. कंडक्टर म्हणतो घ्या तिकीट, फुकट आहे तुम्ही. पण परिणाम काय त्याचा? परिणाम दुःखाचा आहे, सुखाचा नाही. तसं पूर्वीच्या काळामध्ये जरी ते घेत होते, 6 वर्ष झाले एक नेमण्याकरता कानाला हात लावायचा, आणि त्याचा कानाला हात लागला का हे घ्यायला योग्यतेचा झाला. आणि योग्यतेचा झाला का म्हणून त्याला 300 दाई 300, निमकी पावकी दीडकी काय असेल सगळे पाढे पाठ. कितवीपर्यंत? 3रीपर्यंत, 4थीपर्यंत सगळे पाढे पाठ. त्याला गणित विचारायचं काम पडायचंच नव्हतं, त्याला पाटी घ्यावं लागत नव्हती, त्याला पेन्सिल घ्यावं लागत नव्हती. त्याला सांगितलं का 10 दीड किती रे, तो लगेच उत्तर द्या, 10 दीड 15, लगेच उत्तर राहायचं. आता याला जर विचारलं 15 पंचे किती, मग हा काय करणार? मोबाईल काढणार, आणि मग त्या मोबाईलवरती कॅल्क्युलेटर काढणार आणि त्याच्यावर हे करणार. पण मोबाईलचा कॅल्क्युलेटर 50 गुणिले 50 गुणिले 50 बरोबर किती येतात पहा, ते चुकीचं सांगतं. 50 वाढूनच देतं ती. म्हणून याच्यावर गणित केलेलं ते जमत नाही. त्यांच्या पूर्वीचे ते लगेच सांगत असत. म्हणून पूर्वीचे म्हातारे वावरात गेले, वावर मोजायचं म्हणल्यावर त्यांना टेप लागत नव्हता. मग टांगा टाकल्या का ते सांगायचे एवढं एकर भरलंच पाहिजे. आडव्या उभ्या टांगा टाकल्या मात्र म्हणणार हे एवढं भरलं, भरणारच. तुमचं टेप जरी कमी जास्त सांगल, पण ती सांगत नव्हती कमी जास्त. एवढं तंत्रज्ञान पुढं होतं. आताच तंत्रज्ञान मागं आलं, पुढं गेलं नाही. लोकांचं आता लय तंत्रज्ञान पुढं गेलं. पुढं अजिबात गेलेलं नाही. त्यांनी मागं आणलेलं आहे पण ते कळू देत नाही मागं आणलेलं. आणि चोर कधी कळून देतो का चोरी केलेली? ती चोर कधी कळू देत नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये संत महात्म्यांनी जे शिक्षण दिलेलं आहे, हे सर्व शरीरही सुदृढ झालं पाहिजे आणि अध्यात्मही त्याच्यात साधलं पाहिजे. म्हणून उपजोन यापुरती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठी तो आयशे नाही केवळ काही काल्याचे. ही काही कुठंही मिळत नाही. त्याच्याकरता मृत्यूलोकातच यावं लागतं आणि परत परत यावं लागतं. परत परत ते खेळ खेळावे लागतात आणि परत परत खेळल्यानंतर ते सुदृढ होतं. आणि ते सुदृढ झालं का 100 वर्षापर्यंत टिकतं. आणि 100 वर्षापर्यंत टिकलं का ते सांगतं 25 वर्षामध्ये अभ्यास कर, 50 वर्षामध्ये काय कर तू व्यवहार कर, प्रपंच कर, 50 ते 60 वर्षामध्ये तू काय कर, नातू सांभाळ. पोराचा संसार घरूनच कर, जास्त फिरू नको, ओझे वागू नको. नातू सांभाळले का ते पोरगं मोकळं होईल 50 वर्षाचं करायला. त्याला करू दे त्याचा संसार, पण तू नातू सांभाळ. तो नातू सांभाळले का मग त्याला बरं वाटेल, सुनई बरी म्हणल, तुला जीव घालील 2 टाईम. आणि एकदा का तू 75 वर्षाचा झाला का तू कुठल्याही कामात राहत नाही. मग तो काय करायचं, मंदिरात जायचं, सकाळी नाताचा हात धरायचा आणि मंदिरात घेऊन नाताला जायचं. मग त्याला म्हणायचं म्हण जय जय हरी, जय जय रामकृष्ण हरी, काय असेल ते म्हणायला लावायचं. आणि घे बाबाचं दर्शन घे, देवाच्या पाया पड. आता बळच मुंडकं दाबून पाया पडावं लागत.
मग ते आज त्याला शिकवतो, ते शिकवलं का मग ते त्याप्रमाणे तयार होतं. आणि ते तयार झालं का मग म्हातारपण याचं जवळ आलं का मग बापानं जरी नाही सांभाळलं तर नातू काय करतं, हे आमच्या बाबाला थोडं काय कर, दूध दे, आई दे दूध. आणि नाही दिलं का चोरून आणतं ती कोणला, आजोबाला. का आजोबांना चॉकलेट खाऊ घातलेले, मंदिरात नेलेले, बोट धरून कडवर नेलेलं आहे. आणि हा परिणाम त्याच्या जीवनात होतो का ते जीवन जसं झालं का ते नातू म्हाताऱ्याला सांभाळायला तयार होतं. आणि सुनाई म्हणती मला महापोरचं काहीच करावं लागलं नाही, ते म्हातारं रोज त्याला घेऊन जायचं, सगळं करायचं, आमच्या इकडं सगळं कामं उरकायचं, आम्हाला मुलाकडं पाहावंच लागलं नाही, शाळेतही न्यायचं, शाळेतून आणायचं, सगळं करायचं. आणि मग ती सुनाई प्रेमाने त्याला काय करते, म्हातारपणाला ताट वाढून देते. आणि जर म्हातारं तारगट असलं तर मग जाय कांद्याच्या चाळीत. आणि ही जी शिकवण आहे ही संताची शिकवण आहे. आणि ही संताची शिकवण या वाङ्मयाद्वारे आम्हाला दिल्या जाते. म्हणून ही शिकवण महत्त्वाची शिकवण, अशी शिक्षण त्याच्याकरता संतांचं वाङ्मय झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देण्यात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजा, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञान, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजा. शिंकेला वेले दुडी होतो तिघांचे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणे कडे, तिच्या तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणे कडे, तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणे कडे, कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम आपुलिया. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आरती घ्यायची का? आरती घ्यायची.